दात घासताना सतत वाहणारा नळ बंद करून पाणी वाचविणे या संदर्भाचे प्रात्यक्षिक। घरामधील प्लास्टिकचा डबा घेऊन त्यावर प्रत्यक्षपणे 1 लिटरचं पाण्याचं मोजमाप करून त्यावर 1 लिटर ते 6 लिटरपर्यंत मार्क केले आणि त्यानंतर प्रत्यक्षपणे 2 वेळा दात घासतानाचा प्रात्यक्षिक या ठिकाणी केलेले आहे। मी प्राध्यापक डॉक्टर उद्धव भाले, प्रोफेसर अँड ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज नळदुर्ग, तालुका तुळजापूर, डिस्ट्रिक्ट धाराशिव सादर करत आहे। वॉटर सेव्हिंग्स व्हाईल क्लोज्ड और स्लो टॅप। या व्हिडिओमध्ये 2 वेळा ब्रश केले गेलेले आहे। पहिल्या ब्रशवेळी दात घासताना कशा प्रकारे पाणी वाचवले पाहिजे हा व्हिडिओ दाखवला गेला आहे आणि त्यानंतर त्या पाण्याचा मोजमाप घेतलेला आहे। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सतत वाहणारा नळ जर चालू ठेवला तर त्यामधून किती प्रकारचं पाणी वाया जाऊ शकते हे प्रात्यक्षिक केले गेलेले आहे। आता आपण पाहू शकता सतत वाहणारा जर नळ बंद ठेवला तर किती कमी पाणी वाया जाऊ शकते। आपण पाहू शकता जवळजवळ 1.5 मिनिटामध्ये सावकाश नळ जर दात घासताना ठेवले गेले तर किती पाणी वाया जाऊ शकते हे आपण या मार्कच्या निशावरून पाहू शकता। या ठिकाणी फक्त 1 लिटरपेक्षा कमी पाणी वाया गेल्याचे आपल्या लक्षात येईल। आता दुसरे प्रात्यक्षिक सतत वाहणारा नळ जर चालू ठेवला तर दात घासताना किती पाणी वाया जाऊ शकते हा आहे। वाटर वेस्टेज व्हाईल ओपन और रनिंग टॅप। आता आपण पाहू शकता तेवढ्याच वेळामध्ये म्हणजे 1.5 मिनिटामध्ये सतत वाहणारा नळ जर आपण चालू ठेवला तर या ठिकाणी किती पाणी वाया जाऊ शकेल हे आपल्या लक्षात येईल। या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की जवळजवळ 4.5 लिटर पाणी या ठिकाणी वाया गेल्याचे आपल्या लक्षात येत आहे। या प्रात्यक्षिकाद्वारे ग्रीन क्लबच्या वतीने मी आपणास संदेश देऊ इच्छितो की जर एक व्यक्ती दररोज दात घासताना 4-4.5 लिटर पाणी वाया जात असेल तर एका महिन्यामध्ये एका व्यक्तीला जवळजवळ 120 ते 130 लिटर पाणी हे दात घासताना वाया जाऊ शकते। म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाण्यासाठी खूप मोठ्या संकटांना सामोरे जावं लागणार आहे। म्हणून पाणी जपून वापरणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे
म्हणून दात घासताना सतत वाहणारा नळ हा बंद केला तर निश्चितपणे पाणी वाचू शकतो. असेच नवीन नवीन पाणी बचतीचे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे. म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.